नमस्कार, मी अश्रुबा नागटे, LIC विमा प्रतिनिधी सल्लागार। थोड्या वेळापूर्वी मी आणि आमचे मित्र इंगळे धानुरेच्या हॉटेलमध्ये बसलो होतो। तर बसल्यानंतर चहापाणी करत असताना मला एक कॉल आला। शर्मा नावाचा कुठला तरी व्यक्ती आहे। तर मी आधी तुम्हाला नंबर सांगतो। तो नंबर आहे 91 16 42 57 45। ह्या नंबरवर मला कॉल आला आणि सुरुवातीला कॉल केल्या मला ती व्यक्ती म्हटली की क्या अश्रुबा नागटे बोल रहे हैं? मी म्हणलं हो। मग तो व्यक्ती म्हणाला की तुम्ही पॉलिसी काढली का? मग मी म्हणलं की हो। मग ते म्हणला अश्रुबा नागटे तुमचं म्हणजे हे तुम्हीच आहेत का? मी म्हणलं हो। मग तो म्हणला की सर तुमच्यासाठी 12,000 रुपये मी तुमच्या खात्यावर पाठवायला लागलोय। मग 12,000 पाठवायला मग माझ्या गोष्ट लक्षात आली की 101% म्हणलं स्कॅम आहे। कारण अशी कुठलीच व्यक्ती तुम्हाला पैसे पाठवू शकत नाही। हां, तुम्हाला पाठवल कोण? सहजासहजी ज्याला तुम्ही उसने मागितलेत आणि तो बी जर व्यक्ती तुमच्या ओळखीचा असेल तर ह्या दोन व्यक्तीमध्ये ठीक आहे व्यवहार होऊ शकतो। परंतु विषय असा झाला, त्याचा मला कॉल आला की मग त्यानं म्हणायला सुरू केला सर तुमचा फोन पे नंबर, हिंदीमध्ये बोलत होता तो, पण मी तुम्हाला मराठीमध्ये सांगतो। मग त्यानं कॉल करायला लागला, म्हणला सर तुमचा फोन पे नंबर कुठला आहे, गुगल पे नंबर कुठला आहे? मी म्हणलं हीच आहे। आणि ही गोष्ट माझ्या लक्षात आली की स्कॅम आहे म्हणून। मग त्यानं म्हणला की सर सोडले तुम्हाला पैसे, चेक करा। मी काय केलं, त्याला बोलता मी माझ्या अकाउंटवर किती पैसे आहेत हे आधी चेक करून ठेवलं। मला माहित होतं तो काय पाठवणार नाही काय नाही, तरी पण एक सहज मजा म्हणून मी पण चेक केले पैसे। आणि तो म्हणला सर तुमच्या नंबरवर पैसे पाठवलेले आहेत, आता चेक करा, तुम्हाला मेसेज आला असेल। मी म्हणलं मला मेसेजच आला नाही। तर तो परत म्हणला की नाही सर आला असेल बघा ना तुम्ही। मी म्हणलं नाही मेसेज आला, म्हणलं मी 10,000 पाठवलेत म्हणला आणि अजून 2,000 पाठवले, ते 10,000 आलेत का बघा। मग मी म्हणलं मेसेजच आला नाही, तुला कसं सांगू? मग तो काय म्हणला की तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत? मग तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत ही गोष्ट माझ्या लक्षात आल्यानंतर म्हणलं आता इथून पुढे ह्याचं ऐकून घ्यायचं नाही, बाद झाला म्हणलं टाइमपास। नंतर त्याला मराठीत शिव्या घातल्या आणि त्यानं ओळखलं की हा समोरचा माणूस सतर्क आहे, जागरूक आहे। म्हणून माझं तुम्हा सर्वांना, माझ्या जेवढ्या माता भगिनी आहेत, जेवढे बंधू आहेत, ह्या बंधूंना माता भगिनींना एवढं एक सांगणं आहे की बाबांनो, असा कुठल्याही प्रकारचा जर कॉल आला तर त्या व्यक्तीनं जर ह्या पद्धतीमध्ये किंवा जर तुमचा कधी कुणी OTP मागितला तर कधीही अनोळखी व्यक्तीला स्वतःचा OTP देऊ नका। जोपर्यंत त्या व्यक्तीची, समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी गेलात आणि जर तिथं काहीतरी शासकीय काम असेल तर, आणि जर समोरची व्यक्ती तुम्हाला माहीत असेल पूर्णपणे, म्हणजे तुमच्या रोजच्या त्या दिनचर्यामधली असेल तर एक गोष्ट ठीक आहे, काही कामानिमित्त शासकीय कामामध्ये काय लागत असेल तर त्या ऑफिसमध्ये ते समजू शकतो। परंतु जर असा कुणीतरी तुम्हाला कॉल केला आणि तुमची जर OTP मागितली तर OTP पण देऊ नका। आणि त्यानंतर असा जर कॉल आल्यानंतर जर म्हणला कुणी की मी तुम्हाला 10,000 पाठवलेत, 20,000 पाठवलेत, तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत, तर त्याला तुमच्या अकाउंटवरले पैसे कधीही सांगू नका। हे सगळे कॉल एकदम फ्रॉड असतात, स्कॅम असतात। तुम्ही जर त्यांना तुमच्या अकाउंटवर किती पैसे आहेत ह्याची जर खरी माहिती दिली आणि हीच गोष्ट जर त्यांना सांगितली, त्यांना शक्यतो अकाउंटवरले पैसे सांगूच नका। तिकडे 5 रुपये असू द्या किंवा 50,000 रुपये असू द्या, ते पैसे त्यांना सांगू नका। कारण तुम्ही जर त्यांना तेवढा आकडा सांगितला तर ते विषय पुढे वाढवतात आणि ते म्हणतात त्याचे जे 10,000 आलेत ते मीच टाकलेत किंवा त्याचे जे 20,000 आलेत ते मीच टाकलेत। त्याच्यामुळं सर्वांना सांगणं आहे परत एकदा की बाबांनो जागृत राहा, कुणालाही OTP देऊ नका, असल्या कॉलला बळी पडू नका। आणि असे कॉल आल्यानंतर तुम्ही हे कॉल आपल्या संबंधित जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा आपल्या जे काही पोलीस डिपार्टमेंटमध्ये जे सर्व्हिसला मित्रपरिवार आहे किंवा जे काही नातेवाईक आहेत त्यांना आपण हा नंबर सुपूर्द करा, जेणेकरून हे अशा लोकांवर चाप बसेल आणि जे गोरगरीब किंवा भोळीबाबडी लोक आहेत ती भोळीबाबडी लोक ह्यांच्या स्कॅमला बळी पडणार नाहीत आणि प्रत्येक व्यक्तीचा पैसा हा सुरक्षित राहील। त्याच्यामुळं सर्वांना सांगतोय की सावध राहा, सतर्क राहा। मी जागृत होतो म्हणून मी ह्या स्कॅमपासून वाचलो, तुम्ही देखील जागृत राहा, जेणेकरून तुम्ही सुद्धा ह्या स्कॅमपासून वाचताल। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून कुठल्याही प्रकारचा स्कॅम त्या लोकांसोबत होणार नाही आणि प्रत्येक व्यक्तीचा पैसा, कष्टाचा पैसा सुरक्षित राहील आणि तुम्ही सावध राहाल, जेणेकरून तुमच्यावर कुठलीही वाईट वेळ येणार नाही। धन्यवाद।